हलवा समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, हिंसक आंदोलन या ठिकाणी झालं आणि जलसमाधी घेण्याचा का बरं जलसमाधी घ्यावं असा तुम्ही इशारा का दिला? काय हलबा विद्रोहतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। डॉक्टर सुशील कुमार जगदीश खापेकर 8वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। आज 25 वर्षापासून आमच्या ज्या घटनादत्त सवलती आहे हलबा समाजाच्या, जाती प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र जाणीवपूर्वक शासन नाकारत आहे। आम्ही कुस्ती हा आमचा व्यवसाय होता, ही आमची काही जात नाही आहे, परंतु आम्हाला कुस्ती ठरवल्या जाते आणि आम्हाला जाती तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत, तुमचे नेते आहेत, तुमचं सरकार आहे, तुम्ही सरकार समोर ठेवलं, मुख्यमंत्र्यांसमोर मागण्या ठेवू शकल्या असत्या, पण असा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? विधानसभेचे आमदार माननीय प्रवीणजी दटके वारंवार विधान परिषद विधानसभेचा ठेवत आहे, परंतु त्यांना सपोर्टमध्ये दुसरा कोणताही आमदार काँग्रेसचा पण उतरत नाही आहे। त्याच्यामुळे आणि फडणवीस साहेबांकडे वारंवार दटके साहेब मागण्यासाठी निवेदन देत आहे, आम्हाला घेऊन जात आहे, त्याच्यानंतरही शासन काही दखल घेत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की शासन आमची दखल घेणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागलेली आहे। आता हे आंदोलन कंटिन्यू राहणार? हे आंदोलन आमचं कंटिन्यू राहणार आहे। आज पोलीस प्रशासनाने जरी थांबवलं असेल, परंतु आम्ही येत्या दिवसात जलसमाधी घेणार आहोत। आज पोलीस प्रशासनाला माहिती झालेलं आहे, त्याच्यामुळे आज किती वेळा आम्हाला थांबवणार येणार आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाने आज जरी थांबवलं असलं तरी आम्ही मात्र आमच्या आंदोलनावर ठाम आहोत अशा प्रकारचा इशारा जो आहे तो या कार्यकर्त्यांकडून दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन योगेश कदम, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।